दिग्रस येथे लाचखोरी प्रकरणी भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस, नजूल परीक्षण भूमापक यांना पकडले रंगेहात। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी दिग्रस येथे लाचखोरी प्रकरणी यशस्वी सापळा कारवाई करत उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस येथील सखाराम नरसिंग पवार वय वर्ष 49 आणि नजूल परिरक्षण भूमापक आशिष काशीनाथ शेलोकर वय वर्ष 47 यांना रंगेहात पकडले। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार महिलेच्या सासऱ्यांनी त्यांच्या मालकीची मालमत्ता तक्रारदार व तिच्या पतीला बक्षीसपत्राद्वारे हस्तांतरित केली होती। सदर मालमत्तेची नोंद फेरफार करून मिळण्यासाठी तक्रारदाराने भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस येथे आवश्यक कागदपत्रे सादर केली असता भूमापक आशिष शेलोकर यांनी उपअधीक्षक सखाराम पवार यांची भेट घेण्यास सांगितले। त्यानंतर फेरफार करण्यासाठी 5,000 रुपयाची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला। पडताळणी व सापळा कारवाई दरम्यान आरोपी आशिष शेलोकर यांनी तक्रारदाराकडून 5,000 रुपये पंचासमक्ष स्वीकारले। यावेळी 2,500 रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित 2,500 रुपये उपअधीक्षक सखाराम पवार यांना दिले। त्याचवेळी दोन्ही आरोपींना उपअधीक्षकांच्या कक्षात रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई माननीय बापू बांगर पोलीस अधीक्षक ACB अमरावती परिक्षेत्र, सचिंद्र शिंदे अपर पोलीस अधीक्षक व अभय आष्टेकर पोलीस उपअधीक्षक ACB यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके व अर्जुन घनवट यांच्या नेतृत्वात पार पडली। दरम्यान कोणतेही शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास ACB यवतमाळ कार्यालय 072322 244 002 मोबाईल क्रमांक 8975 79 10 64 किंवा टोल फ्री नंबर 1064 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, दिग्रस, यवतमाळ।